हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मोनोकॉट आणि डायकॉट जो प्लांट्स असतात त्यात बेसिकली डिफरन्स काय, दोन्हीचे दोन्हीही कुठे असतात. ॲक्च्युली हे दोन्हीचे दोन्ही एंजिओस्पर्मच्या आतमध्ये क्लासिफिकेशन आहे याचं. तर मोनो म्हणजे आपण माहीत आहे, मोनो म्हणजे काय होते एक, कॉटलेडॉन म्हणजे काय होते सगळ्याला माहिती आहे, आणि डाय म्हणजे काय होते दोन, आणि कॉटलेडॉन प्रत्येकाला माहीत आहे. तर जिथे दोन पार्टचे कॉटलेडॉन असतात, जिथे दोन काय असतात दोन पार्ट असतात कशाचे, सीडचे, त्याला आपण काय म्हणतो डायकॉट. जिथे काय असते एकच पार्ट असते सीडचा त्याला आपण काय म्हणतो मोनोकॉट. कशाचा, सीडचा. तर एक्झाम्पलसाठी आपण समजून घेऊ ना, आपण दोन एक्झाम्पल घेऊया सिम्पली आठवण्यासाठी. तर सगळ्यात पहिले तर कशाचं क्लासिफिकेशन आहे, तर पहिल्यामध्ये प्रॉपर्टी काय आहे, इथे काय असणार आहे टू कॉटलेडॉन असणार आहे, टू कॉटलेडॉन. ठीक आहे, बाय ऑलरेडी नाव सांगते ना, डाय म्हणजे काय होते टू, सो टू कॉटलेडॉन्स, दोन कॉटलेडॉन असतात. इथे किती राहणार आहे वन कॉटलेडॉन, एकदम सिम्पल वन कॉटलेडॉन. ठीक आहे, दोन इथे एक. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट इथे रूट विषयी आहे, वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट. आता प्रायमरी रूट म्हणजे काय, प्रायमरी रूट कशाला म्हणतो आपण, टॅप रूटला. टॅप रूट काय करते, जमिनीमध्ये जास्त खोलवर जाईपर्यंत समोर निघत जाते. पण इथे तसं नाही आहे, इथे टॅप रूट सारखी गोष्ट नाही आहे, वेल डेव्हलप नाही. इथे कसं आहे फायब्रस रूट आहे, फायब्रस रूट्स असतात. फायब्रस रूट म्हणजे काय, एकदम सोपी गोष्ट. उदाहरणार्थ जर समजा हे एक झाड आहे, जसं उदाहरणार्थ तुम्ही मका माहिती आहे ना, मक्यात झाड पाहिलं असेल तर ते जमिनीच्या आतमध्ये त्याचे रूट्स कसे असतात, असे पसरले असतात. कशासारखे, फायबर म्हणजे धाग्यासारखे पसरले असतात. हे काय एक्झाम्पल मका, याचं उदाहरणार्थ मका म्हणजे काय होते कॉर्न, जर इंग्लिशमध्ये ऐकायचं असेल तर कॉर्न. त्याचे रूट्स कसे असे फायबरसारखे धाग्यासारखे पसरले असतात. पण वेल डेव्हलप म्हणजे काय, जर असं तुमचं झाड असेल, ठीक आहे, एक मेन रूट असते, बाकी मग त्याजवळून निघालेल्या बाकीच्या फांद्या असतात. तर हे मेन रूट आहे, त्याला आपण टॅप रूट म्हणतो, जे समोर जाऊन आणखी खोलवर जाते. वरती प्लांट असेल तुमचं जे असेल ते. इथे एक्झाम्पलसाठी तुम्ही बघू शकता मस्टर्ड सीड आहे, ठीक आहे, कापूस वगैरे सारखी गोष्ट, तुम्ही खूप सारे असे एक्झाम्पल पाहू शकता. ठीक आहे, तुरीचे शेंगा आहे, तुरीचं पण रूट बघा अंदर खूप मोठं राहते खोलपर्यंत. हे मका झालं. इथे ज्वारी आहे, गहू आहे, मका आहे, ज्वारी आहे, गहू आहे. याचे जर तुम्ही खालून वरपर्यंत उपडले त्याचे प्लांट्स तर तुम्हाला काय दिसणार, फायब्रस रूट. पण मोनोकॉटमध्ये फायब्रस असतात, डायकॉटमध्ये फायब्रस नाही, वेल डेव्हलप प्लांट रूट असतात. आता त्याच्यावर तुम्ही आणखी एक अंदाज लावू शकता. जर तुम्ही मक्यात झाड पाहिलं असेल, ज्वारीचं बघितलं असेल किंवा गव्हाचं बघितलं असेल, तर त्याचे जे स्टेम आहेत ते कसे एकदम हॉलो असतात, पोकळ असतात, है ना. इथे काय असणार आहे स्टेम्स, ज्या स्टेम्स आहेत त्या कशा राहणार, स्टेम्प नाही रे, स्टेम्स कशा असणार आहे, स्टेम्स याच्या स्टेम्स असतात एक तर हॉलो असेल, हॉलो म्हणजे काय होते पोकळ. ठीक आहे, असं एक्झाम्पलसाठी बांबू पण काय एक मोनोकॉटलेडॉनच आहे. ठीक आहे, हॉलो म्हणजे पोकळ होते, जर माहीत नसेल तर बाजूला लिहितो मी, हॉलो म्हणजे होते पोकळ. ठीक आहे, नेक्स्ट दुसरं काय असू शकते फॉल्स म्हणजे काय, ते ॲक्च्युअल रूट म्हणजे ॲक्च्युअल हे नाही राहत, काय म्हणते झाड नाही राहत, सॉरी झाड असते, स्टेम नाही राहत, खोड नाही राहत, पण ते खोडसारखं दिसते किंवा फोडसारखं दिसायला पाहते. एक्झाम्पल बनाना. आता कोणी म्हणाल सर बनाना एंजिओस्पर्म आहे काय, तर झाकलं असतं त्याच्यामध्ये, कशामध्ये सीडमध्ये. तर बरोबर आहे ना, फ्रूट जर असेल तर फ्रूटच्या अंदर सीड आहे, मग ते काय झालं एंजिओस्पर्म झालं. पण त्याला तुम्ही बनानाच्या सीडला दोन पार्टमध्ये डिवाइड करू शकत नाही, म्हणून ते काय जिम्नोस्पर्म आहे. फॉल्स म्हणजे खोटारडा. ठीक आहे, किंवा एक आणखी असते डिस्क लाईक म्हणजे काय, डिस्क पाहिजे तुम्ही, डिस्क कशी असते अशी गोल, तर या टाईपचं दिसतं. या सेट स्ट्रक्चर तुम्ही कुठे पाहिलं, कांद्यात पाहिलं आहे ना. तर एक्झाम्पल काय होणार, ओनियन. कांदे असेच राहते. ठीक आहे, नेक्स्ट इथं जर समजा असे असेल, तिथं कसं असलं पाहिजे, एकदम स्ट्रॉंग असले पाहिजे. इथं काय असते स्ट्रॉंग आणि हार्ड रूट, सो स्ट्रॉंग अँड हार्ड रूट्स. एक्झाम्पल तुम्ही कुठले घेऊ शकता, कुठली मोठं झाड बघा जे तुम्हाला डोळ्यांना दिसणार सगळ्यात मोठं झाड, ते कशामध्ये येईल, याच्यामध्ये. त्याला काय असलं पाहिजे, पण दोन पार्ट करणारे बिया असल्या पाहिजे. ठीक आहे, नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे यांचे पानं आहे त्या पानावर असते पॅरलल व्हेनेशन म्हणजे वेन होते, व्हेनेशन ऑन लीव्स.
लिव्हजवर पॅरलल व्हेनेशन असते. त्याच्यामध्ये काय असते? रेटिक्युलेट व्हेनेशन. याच्यामध्ये काय असते? रेटिक्युलेट व्हेनेशन. आता रेटिक्युलेट आणि पॅरलल काय नाटक आहे समजून घेऊ. एकदम सोपं आहे. बघा तर थोडंसं मी जागा करतो इथे. ठीक आहे. आता पॅरलल आणि रेटिक्युलेट कशाला म्हणायचं? बघा पॅरलल जसं आता केळीचं तुम्ही पान पाहिलं असेल, असं केळीचं पान असते मोठं. ठीक आहे. हे मधातली वेन असते. वेन म्हणजे नस. ही मधातली नस असते जे काय करते? फूड आणते, पाणी आणते प्लांटपर्यंत. तर याच्यापासून ते हमेशा सरळ सरळ लाईन निघते पॅरलल. एकमेकाला काय असतात? पॅरलल. तुम्ही बघा कुठले तुम्हाला प्लांट दिसेल, कधी केळाचे पान पाहिजे असे तुम्हाला दिसणार आहे. त्याचे काय असतात? पानं असे पॅरलल असतात. तेच जर तुम्ही एखादं झाड पाहिलं कापसाचं वगैरे किंवा तुरीचं वगैरे, त्याचे जर पानं समजा असे असेल ना, पिंपळाचं पान बघा, मधात एक रेष असते पण इथून निघणारे जे आहे ते असे फुटलेले राहतात, अलग अलग, सरळ नाही राहत, पॅरलल नाही राहत, एकमेकाला कसे फाटे फुटल्यासारखे. त्याला म्हणतो आपण रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन याला काय म्हणतो आपण? पॅरलल व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय होते? नस. नस कशासाठी असते? ते फूड आणि पाणी पोचवायसाठी. ठीक आहे. आणखी एक सिम्पलसा बेसिक डिफरन्स आहे, खूप सिम्पलसा डिफरन्स आहे की याच्यामधले जे फ्लावर्स असतात, याच्यामध्ये फ्लावर असतात, याला असतात 3 पार्ट और मल्टिपल ऑफ 3 और मल्टिपल ऑफ 3 पार्ट्स. 3च्या मल्टिपलमध्ये पार्ट असतात किंवा आपण त्याला एक शब्द पण म्हणतो. 3 म्हणजे काय होते? 3ला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये किंवा सॉरी आपल्या बायोलॉजी लँग्वेजमध्ये? ट्राय. सो ट्रायमेरस हा शब्द आहे याच्यासाठी. ट्रायमेरस म्हणजे 3-3च्या ग्रुपनं असते. ते 3-3चे ग्रुप कोणते असते तुम्ही पाहू शकता. कधी जर तुम्ही फुल पाहिलं असेल तर 3 पार्ट दिसेल. काय 3 पार्ट दिसणार? पाकड्या, मधातला बोलन, देठ, संपलं, बाकी काहीच नाही. तर जर तुम्ही रेटिक्युलेट व्हेनेशनमध्ये किंवा या डायकॉट प्लॅनमध्ये तुम्ही येणार, याच्यामध्ये काय असतात? फ्लावर विथ 4 और 5 इथे 4 किंवा 5 पार्ट असतात. तुम्हाला फ्लावरच्या अंदर ते छोटे छोटे हे पण दिसणार. ते काय म्हणते? नळ्या असते. ते काय म्हणते मी ते आपण शिकणार समोर जाऊन. पण इथं समजासाठी फ्लावरच्या पाकड्या असते, खाली देठ असते आणि आतमध्ये पण आणखी 2-3 पार्ट असतात. ठीक आहे. 4 असेल किंवा 5 असेल. और दे आर मल्टिपल. मल्टिपल म्हणजे याच्या पाळ्यातले म्हणजे 4चा असेल तर नंतर 8 येणार, नंतर 12 येईल, 5 असेल तर 10 येईल, पण मधातले नंबर येणार नाही. इथे कसं 3, 6, 9, 12 असे राहू शकते. इथे तसं राहणार नाही. अँड दे आर मल्टिपल. तर 4 असेल, 4ला आपण काय म्हणतो इंग्लिश याच्या लँग्वेजमध्ये? टेट्रा. हा झाला टेट्रामेरस. आणि 5 म्हणजे काय होते? पेंटा. तर हा झाला पेंटामेरस. एकदम सोपं आहे. पेंटामेरस. एक्झाम्पल तुम्ही इथे लिहिलं आहे मी कॉर्न मका इथे लिहिलं आहे. कुठल्याही टाईपच्या डाळी किंवा मस्टर्ड इथे एक्झाम्पलसाठी लिहू शकतो मी. मस्टर्ड किंवा पल्सेस. पल्सेस म्हणजे काय होते? डाळी. इथे एक्झाम्पलसाठी काय? कॉर्न आहे. बाकीचे आणखी 3 एक्झाम्पल इथे वरतीच लिहिले आहे. बांबू, बनाना, ऑनियन वगैरे. ठीक आहे. तर बेसिकली मोनोकॉटिक डायकॉट कशाचा पार्ट आहे? अँजिओस्पर्म. ज्याच्यामध्ये काय असतात? सीड असतात. पण सीड कशामध्ये झाकले असतात? फ्रूटच्या आतमध्ये. फ्रूटच्या आतमध्ये झाकले असतात. आणि जिथे झाकले असतात तिथे 2 पार्ट किंवा 1 पार्ट राहू शकते. 1 पार्ट असेल तर मोनोकॉट, 2 पार्ट असेल तर डायकॉट. त्याला ओळखायचं कसं? ओळखणं खूप सोपं आहे. जर तुम्ही प्लांट उपडला तर तुम्हाला फायब्रस रूट दिसेल मोनोकॉटमध्ये, स्ट्रॉंग रूट दिसेल एकच डायकॉटमध्ये. ठीक आहे. याचं लाकूड कसं असणार आहे? एकदम हॉलो. कशाचं? मोनोकॉटचं, एकदम डुप्लिकेट टाईपचं. पण डायकॉट प्लांटमध्ये लाकूड कसं एकदम सॉलिड राहील. तर जे लाकूड आपण डोळ्यानं बघतो हार्ड असते ते नॉर्मली कशाचं असते? डायकॉटचं असते. नंतर व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे पानावर दिसणाऱ्या नसा किंवा रेषा कशा दिसते? पॅरलल म्हणजे एकमेकाला समांतर असते. कशावर? मोनोकॉटमध्ये. आणि जाडीसारखे पसरले असते. कशामध्ये? डायकॉटमध्ये. ठीक आहे. फ्लावरचे पार्ट पण लिहिले तिथे. इथे 3 राहू शकते, 4 राहू शकते. असं बेसिकली आपण मोनोकॉट डायकॉटला काय करू शकतो? आपण डिस्टिंग्विश. आणि प्रॉपर किंगडम प्लांटचं जे डिस्टिंग्विशन आहे ते आपण सगळ्यात पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये बघून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आपला चॅप्टर संपला आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. मी असं आशा करतो की तुम्हाला इथलं गोष्ट समजली असेल, आवडली असेल आणि आठवण ठेवायला सोपं जाईल. सो जर तुम्हाला आवडलं असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.